महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यात राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून उमेदवारी लढवणार असल्याचं स्पष्ट झालं। या उमेदवार यादीत आणखी एक नाव होतं, ते म्हणजे मयुरेश वांजळे। मनसेच्या सुवर्ण काळात पुण्यात विधानसभा निवडणुकीत मनसेचं खातं उघडणारे पहिले आमदार गोल्डमॅन रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे। स्वतःच्या स्टाईलने आणि आंदोलनांनी विधिमंडळ गाजवणारे रमेश वांजळे यांच्या मुलाला खडकवासल्यातून मनसेचं तिकीट मिळाल्यामुळे आघाडी आणि युती या दोन्हींमध्ये चलबिचल झाल्याची चर्चा आहे। मयुरेश वांजळे हे रमेश वांजळे ज्या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते त्याच जागेवर उमेदवार आहेत आणि तेही मनसेकडूनच। आता हा फॅक्टर मयुरेश यांच्यासाठी किती फायद्याचा ठरेल? वांजळे कुटुंबाचा राजकीय इतिहास काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर वांजळे कुटुंब हे आधीपासूनच राजकारणात आहे। अहिरे या गावात वांजळे कुटुंबाला चांगला मान होता। त्यात रमेश वांजळे यांचे वडील हिरामण वांजळे हे गावचे सरपंच होते, त्यामुळे लहानपणापासूनच रमेश वांजळे यांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं। वडील राजकीय आखाड्यात होते आणि रमेश हे तालमीच्या आखाड्यात, कारण त्यांना लहानपणापासूनच तालमीत जायची आवड लागली। आता वडील सरपंच असले तरी रमेश हे त्यासोबत राजकारणात उतरले नाहीत। चांगली शरीरयष्टी असल्यामुळे त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वॉचमनची नोकरी मिळाली। वाकडच्या स्मशानभूमीत मनपा कर्मचारी म्हणूनही त्यांनी काम केलंय। ही नोकरी सुद्धा जास्त काळ टिकली नाही। मग त्यांनी ज्यूस विक्री केली, जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय केला। अनेक गरिबांना पैसे न घेता त्यांनी काशी यात्रेला सुद्धा नेलं। मुस्लिम लोकांना सुद्धा मोफत अजमेर यात्रेला नेलं। त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली जेव्हा त्यांना रामकृष्ण मोरे हे गुरु म्हणून लाभले। मोरे यांनी सांगितल्याप्रमाणे रमेश यांनी अहिरे गावाची सरपंच पदासाठीची निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला। त्यानंतर काँग्रेसकडून पंचायत समितीत निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीत सुद्धा विजय मिळवून ते समितीचे उपसभापती झाले। यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलंच नाही। जेव्हा जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव झाला तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नीला पाठिंबा देऊन प्रचंड मतांनी निवडून आणलं। 2009ला जेव्हा विधानसभा निवडणुका सुरू झाल्या तेव्हा त्यांना पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी आधी अनेक नकार पचवावे लागले। खडकवासला हे तेव्हा राष्ट्रवादी पक्षाकडे होतं, पण राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली नाही। शिवसेना भाजपकडूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही। अखेर राज ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना मनसेतर्फे उमेदवारी जाहीर केली। राज ठाकरेंनी टाकलेला हा विश्वास त्यांनी सार्थच ठरवला। मनसेतला दमदार नेता म्हणून त्यांचं नाव झालं। संसदेत मराठीतून शपथ घेतली जावी म्हणून त्यांनी केलेल्या विरोधामुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले। महाराष्ट्राच्या विधानसभेत हिंदीतून शपथ घेणाऱ्या अबू आझमी यांना विरोध केल्यामुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले। पण त्यांची ओळख एवढीच नव्हती, त्यांच्याजवळ काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं काम त्यांनी केलं। हा माणूस राजकारणी असला तरी मनाने वारकरी होता। तुकारामांचे आणि ज्ञानेश्वरांचे अभंग त्यांना तोंडपाठ होते, पण दुर्दैवाने ते आमदार पद जास्त काळ भूषवू शकले नाहीत। 2011 साली जून महिन्यात त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। तेव्हा झालेल्या खडकवासला पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी हर्षदा वांजळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढल्या। वांजळेंना आदरांजली म्हणून मनसेने हर्षदा यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही, पण तेव्हा त्यांचा भाजपच्या भीमराव तपकीर यांच्याकडून पराभव झाला। नंतर रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे ही वयाच्या 22व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2014 साली महानगरपालिका निवडणूक लढवून नगरसेविका झाली। आता त्यांचा मुलगा मयुरेश वांजळे हा वडिलांसारखाच मनसेकडून त्याच विभागातून पहिली निवडणूक लढवणार आहे। खडकवासला मतदारसंघात गेली 2 टर्म भाजपचं वर्चस्व आहे। 2019 मध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला चांगली टक्कर मिळाली होती। मात्र आता मयुरेश वांजळे यांना रमेश वांजळे आणि मनसे फॅक्टरचा फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे। त्याशिवाय त्यांची बहीण सायली वांजळे या अजित पवार गटात असून सुद्धा जर भावाच्या प्रचारासाठी उतरल्या तर मयुरेश वांजळे यांच्यासाठी विजयाचा मार्ग आणखी मोकळा होईल। त्यामुळे आता खडकवासला मतदारसंघात लढत कशी होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।